प्रिय सरकारी कर्मचारी, तुम्हाला एक विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि इंडियन पीपल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्यातील या 90,000 सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी। बोनस मिळावा म्हणून निवडणूक आयोगाला साकडे। गेल्या वर्षी अर्थातच 2023च्या दिवाळीत देखील एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला होता। एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी सरसकट 6,000 रुपयांचा बोनस मिळाला आणि यामुळे त्यांची दिवाळी आनंदात साजरी झाली होती। यावर्षी मात्र एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही। महाराष्ट्र राज्यातील जवळपास 90,000 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ही बातमी एसटी महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे। खरंतर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बोनस दिला जात असतो। गेल्या वर्षी अर्थातच 2023च्या दिवाळीत देखील एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला होता। एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी सरसकट 6,000 रुपयांचा बोनस मिळाला आणि यामुळे त्यांची दिवाळी आनंदात साजरी झाली होती। यावर्षी मात्र एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही। यामुळे एसटी महामंडळातील जवळपास 90,000 कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आणि दिवाळीचा सण या कर्मचाऱ्यांना आर्थिक तंगीतच साजरा करावा लागला। दिवाळी बोनस मिळाला असता तर या हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी झाली असती। मात्र तसे काही झाले नाही। पण आता येत्या काही दिवसात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम मिळू शकते असे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2024च्या दिवाळीत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी विविध कर्मचारी संघटनांनी एसटी प्रशासन आणि शासनाला विनंती पत्र पाठविले होते। मात्र एसटी प्रशासनाच्या वित्त विभागाने वेळेत याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला नाही। यामुळे शासनाकडून दिवाळी बोनसचा निधी एसटीला वितरित करणे शक्य झाले नाही। खरे तर एसटी महामंडळाप्रमाणेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देखील दिवाळीच्या काळात बोनसची रक्कम मिळाली नव्हती। दरम्यान बेस्टच्या या 30,000 कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिकेने 80 कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला दिले आहेत। दरम्यान ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना मिळावी यासाठी सध्या आचारसंहिता सुरू असल्याने निवडणूक आयोगाकडून परवानगी मागितली होती। दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीनंतर आता या संबंधित बेस्टच्या हजारो कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर का होईना पण बोनसची रक्कम मिळू शकणार आहे। दरम्यान आता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील दिवाळीनंतर का होईना बोनसची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू झाला असून याच संदर्भात एसटी प्रशासनाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून बोनस वितरित करण्यासाठी परवानगी मागितली आहे। स्वतः एसटी महामंडळानेच निवडणूक आयोगाकडे बोनस वितरित करण्यासाठी परवानगी मागितली असल्याचे सांगितले आहे। यामुळे आता निवडणूक आयोग एसटी महामंडळाच्या या मागणीवर काय निर्णय घेते, बोनसची रक्कम वितरित करण्यास परवानगी देते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे। पण जर निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली तर एसटी महामंडळाच्या 90,000 कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। इंडियन पीपल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका।